राधे राधे. तुम्ही कधी हा विचार केला आहे का, अर्ध्यापेक्षा जास्त वेळ ना स्वतःला जस्टिफाय करण्यात जातो आपला. आता तुम्ही म्हणशाल हे कसं. आता मी सांगतेच. मी हे केलं नाही, मी ते केलं नाही, माझी अशी मनसा नव्हती किंवा माझा असा हेतू नव्हता. पण खरं तर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात ना याचा बिलकुल विचार करायचा नाही. आपण स्वतःबद्दल काय विचार करतो ना हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक वेळा स्वतःला अजिबात सिद्ध करू नका. कारण लोकांना आपण तसेच दिसणार, त्यांना जसं बघायचं आहे. म्हणून अजिबात सिद्ध करायचं नाही किंवा स्वतःला जस्टिफाय करण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात माझ्या अंदाजाने तरी. आणि हा जन्म ना एकाच वेळा भेटतो म्हणून कुणाचा अजिबात विचार करायचा नाही. आता जन्म एका वेळाच भेटतो म्हणून काहीही नाही करायचं. चांगल्या गोष्टींमध्ये आपलं मन जे आहे ते लावायचं. माझं असं पर्सनल मत आहे आणि मला असं वाटतं लोकांचा खरंच अजिबात विचार करायचा नाही. आता मलाही बरेच जण बोलतात की मी बाहेर निघत नाही म्हणून. आता बाहेर कसं निघू. आता मला कपडे जे आहेत ते घरात धुते मी, म्हणजे धोबीघाटमध्ये धुते, जसं की भांडी जे बेसिंगमध्ये घासते. घरं जे आहेत ते फरशीत फोडून थोडीच बाहेर घेऊन जाणार आहे मी, ती घरात चिपकलेली राहील आणि तिकडंच मी पोछा वगैरे मारेल, हो की नाही. आता लोकांचं म्हणणं आहे की मी बाहेर निघत नाही. आता माझं कामच जे घरात आहे तर मी बाहेर निघून करणार काय. आणि हो, निघालीही ना बाहेर मी बाई दिवसभर तर बाहेरच बसते, गप्पाच मारते. आणि समजा नाही निघाली तर बाई बाहेरच निघत नाही. आता लोक आहेत ते घोड्यावरही बसू देणार नाही आणि पायीही चालू देणार नाही. म्हणून लोकांचा अजिबात विचार करणं मी सोडून दिलेलं आहे आणि मला असं वाटतं तुम्ही सुद्धा सोडून द्या. आणि हो, तुम्ही सुद्धा या गोष्टीची रिलेट करणार तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि हो, तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा मला आवर्जून सांगा. जेणेकरून तुमची कमेंट आल्यावर मी तुम्हाला जेव्हा रिप्लाय देईल ना मला सुद्धा खरंच खूप आनंद होईल. आणि हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ मला थोडंसुद्धा आवडला असेल ना, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला इथंच एंड करते. राधे राधे.